नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये अतिशय महत्त्वाच्या एका व्हिडिओसह पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, मराठा आरक्षण 10% लागू, जीआर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। लवकर जीआर प्रसिद्ध होणार आणि वयवाढ मुद्द्या संदर्भात सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला मुंबईत जावं लागणार। वयवाढ संदर्भातला कुठलाही विषय झालेला नाही, मात्र वयवाढीसाठी पुन्हा एकदा मुंबईत जावं लागणार। यामध्ये आता जीआर आलेला आहे, मात्र जीआर तुम्ही पाहिलाय का? बऱ्याच जणांनी पाठवला मराठा समाज आरक्षणाचा जीआर कसं रे समजून सांगा त्यातल्या काही बऱ्याच गोष्टी नवीन ऍड झालेल्या त्याच्यामध्ये। कोणाच्या जागा कुठं वर्ग होणार, कोणाच्या जागा कमी होणार, कोणाच्या जागा जास्त होणार आणि कोणाला सारख्याच जागा राहणार। ईडब्ल्यूएस चा लाभ आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चा पण लाभ घेता येणार का, या संदर्भातले सगळी माहिती आणि सर्व पूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अतिशय महत्त्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असतील, कारण का जीआर प्रसिद्ध झालेला आहे। कारण की सरळ 26/4 आणि त्या जीआरच्या आजपासून संपूर्ण राज्यामध्ये अंमलबजावणी सुद्धा काय झालेली सुरू झालेली आहे। आलं लक्षामध्ये? चालते, चला तर मग जास्त विषय न करता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे जातोय। संपूर्ण मराठा समाजाचा जीआर समजून घेऊया। तत्पूर्वी नवीन जे विद्यार्थी जॉईन झाले, नवीन जे विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा। चला पहा, आपण डायरेक्टली आता जीआर कडे जातोय। या ठिकाणी आपल्याला जीआर काल प्रसिद्ध झाला 10%, त्याच्यावरती बऱ्याच जणांनी ते पाठवलेले, मात्र जीआर मध्ये बऱ्याच बदल झालेला बरं यावेळेस। मागचा जीआर आणि आताचा जीआर जो होता, जे आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळणार होतं ते ओबीसीतून आरक्षण न मिळता सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे आपल्याला एसईबीसी का ज्या प्रमाणात पूर्वी आरक्षण होतं त्याच प्रमाणात आरक्षण या ठिकाणी काय झाले पुन्हा एकदा मिळालेलं आहे। जे नव्याने पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील का, नव्याने पोलीस भरती, वनरक्षक, कोर्ट भरती, राज्य उत्पादन, हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती एसएमएस करा, जेणेकरून रोजचे ओनली व्हॉट्सअप हा कॉल नका करू, ओनली व्हॉट्सअप एसएमएस, जेणेकरून रोजच्या अपडेट मध्ये तुम्ही राहाल, तुम्हाला रोजच्या अपडेट मिळत जाईल। पहा काय सांगितलंय आणि व्यवस्थित समजून घ्या, कारण की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम मित्रांनो, खूप काही नव्याने गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहे, तरतूद केल्या। आता तुम्ही म्हणाल की आज आरक्षण भेटलं मग किती वेळ लागेल किंवा जागांचं रोस्टर करायला किती वेळ, रोस्टरचा काहीच विषय येत नाही, फक्त आहे त्याच जागेमध्ये 10% साईडला टाकायच्या, बाकी दुसरं काहीच नाही। नवीन रोस्टर करण्याची पण आवश्यकता या ठिकाणी नाही। हा लक्षामध्ये मात्र ईडब्ल्यूएस तुम्हाला काढता येईल का, त्याच्यानंतर आपल्याला कोणाच्या जागा भेटू शकतात, ईडब्ल्यूएस ला आणि आपल्याला सारख्या जागा, म्हणजे आता येणाऱ्या सर्व जाहिरातीमध्ये 10% ईडब्ल्यूएस आणि 10% मराठा समाज, म्हणजे सगळ्यांना सेमच जागा राहणार या ठिकाणी। जर ईडब्ल्यूएस ला 8 जागा असल्या तर मराठा समाज म्हणजे एससीबीसी ला सुद्धा 8 जागा त्या ठिकाणी राहणार आहे, मी कोणतीही भरती असते तरी। आलं लक्षामध्ये? ठीक आहे, जास्त उशीर न करता डायरेक्टली जातो 27 फेब्रुवारी 2023 कालचं परिपत्रक आहे। डायरेक्टली मी शासन निर्णयावरती जातोय, कारण आपल्याला शासन निर्णय महत्वाचा आहे। सन 2024 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक शासन निर्णय घेतो डायरेक्ट, कारण की आधीच भरपूर हा प्रस्तावना थोडक्यात सांगतो, नीट लक्षपूर्वक आहे का, कारण का भरपूर गोष्टी याच्यामध्ये अजून क्लिअर होणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे अशी की उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद केलेल्या महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास एससीबीसी वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 सन 2024 चा महाराष्ट्र अधिनियम अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग निर्माण करण्यात आलेला आहे। काल जो वर्ग निर्माण करतात तो आलेला म्हणजे ओबीसीतून जी मागणी होती आरक्षणाची ती एससीबीसीतून देण्यात आलेली आहे। सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी 10% आरक्षण देण्यात आले आहे। सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात आले। त्या अनुसरून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग वगैरे वगैरे शासन निर्णयाद्वारे सरळ सेवा भरतीच्या पदांसंदर्भात खालील विहित बिंदू नामावलीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारणामध्ये आणि ती केलेली आहे, तो आदेश दिला आणि त्यानुसार आता पहा या ठिकाणी शासन निर्णय काय झालेला आहे। भरपूर मोठा व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण नीट पहा, कारण खऱ्या गोष्टी ज्या आहेत, कशा पद्धतीने बिंदू नामावली राहणार आहे, रोस्टर कशा पद्धतीने बनवलं जाणार आहे, कशा पद्धतीने जागांचं डिव्हिडेशन होणार आहे, हे सगळं त्यांनी जीआरच्या खाली सुद्धा दिलेलं आहे, किंवा कशा पद्धतीने आरक्षण देताना विचार केला जावा सरळ सेवा भरतीमध्ये त्याचा सुद्धा विचार या ठिकाणी खाली केलेला आहे। आणि पोलीस भरतीवरती याचा काय फरक पडू शकतो हे पण तुम्हाला खाली संपूर्ण पाहिल्यानंतर समजेल। उपरोक्त संदर्भ क्रमांक येथील अधिनियमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4), 15(5), 16(4) व 46 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एसीबीसी, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस एसीबीसी असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून, कारण की हाच वर्गामध्ये आपल्याला पाठीमागे पण 17, 18, 19 ला आरक्षण मिळालेलं होतं, तयार करण्यात आलं असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे। सदर अधिनियमातील कलम 5(1) अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एसीबीसी वर्गासाठी राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा 26 फेब्रुवारी 2024 पासून त्याची अंमलबजावणी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे। पुढे त्यांनी सांगितले
की 26 फेब्रुवारी 2024 या दिनांकापासून शासकीय निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती संदर्भात सोबतच्या परिशिष्ट अनुसार विहित करण्यात येत असलेल्या सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करण्यात यावा. म्हणजे ते लागू झालं आजपासून संपूर्ण राज्यामध्ये. लक्षामध्ये म्हणजे उद्या जरी आज संध्याकाळी जरी 6 वाजता जाहिरात पडली तर त्याच्यामध्ये एसीबीसी 10% आरक्षण लागू येणार आहे. म्हणजेच आपली पोलीस भरतीची जाहिरात येणार आता त्याच्यामध्ये 10% जागा एसीबीसीला असणार म्हणजे असणार. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी संदर्भ दिन क्रमांक 1 येथील अधिनियमित कलम 6 गुणवत्तेनुसार नियुक्त झालेल्या ही जरा मुद्दा महत्वाचा आहे, नीट लक्ष द्या. त्याने काय सांगितलं त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे एसीबीसी संदर्भ दिन क्रमांक 1 येथील अधिनियमातील कलम 6 अनुसार गुणवत्तेनुसार नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातील उमेदवारांची संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नये पण त्यांची नियुक्ती संबंधित आरक्षण बिंदूवर दर्शवू सुद्धा नाही पण त्यांची नोंद खुल्या प्रवर्गासाठी बिंदूवर दर्शवून द्यावी. म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये जरी एसीबीसीतून तुम्ही फॉर्म भरलाय सिलेक्शन झालं तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये जाऊ शकता, अडचण नाही. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी एसीबीसी सरळ सेवेने भरण्यात येणारे 10% आरक्षणाची पदं दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून भरणे आवश्यक आहे. कालपासून म्हणजे आजपासून लागू झालं 26 फेब्रुवारी 2024 पासून भरणे आवश्यक आहे. म्हणजे आता इथून पाठीमागे ज्या आता वनरक्षकची जाहिरात अजून प्रोसेस मध्ये, राज्य उत्पादन शुल्क इन प्रोसेस मध्ये किंवा बाकीच्या ज्या जाहिराती इन प्रोसेस मध्ये ह्या कोणत्याही जाहिरातीला एसीबीसीचा लाभ भेटणार नाही किंवा त्यांचा आणि एसीबीसीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. 26 फेब्रुवारीच्या आधी इव्हन 20 फेब्रुवारीला जरी जाहिरात आलेली असली तरी त्याच्यामध्ये एसीबीसी ऍड होणार नाही. एसीबीसीचा लाभ हा फक्त आजपासून पुढच्या ज्या जाहिरात येतील त्याला म्हणजे कोणतीच नवीन जाहिरात आलेली नाही त्यांना तो लाभ भेटणार आहे. त्यामुळे संवर्गामध्ये दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी रिक्त असणारी पदं व त्यानंतर सरळ सेवा कोट्यातील संभाव्य रिक्त होणारी पदं विचारात घेऊन चालू भरती वर्षात तसेच त्यापुढील भरती वर्षाकरता सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसीबीसी या वर्गाकरता आरक्षणाची गणना करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेला अवलंब करण्यात यावा. मित्रांनो, या जीआर मध्ये तुम्ही एक विचार जर केला तर इतका अभ्यासपूर्वक त्याच्यात काही गोष्टी नमूद केलेल्या आहे. कारण काय हे आरक्षण किती दिवस टिकू शकतं बाबा, किती दिवस टिकल समोर, कारण का त्यांनी सांगतानाच 1 वर्ष आणि 2 वर्ष सांगितलेले ते आहे सगळं पुढे त्यांनी कालावधी दिले. मी सांगतो चला पुढे. त्याच्यानंतर हे मधलं ठीक आहे हे भरपूर आहे बरं का, बरेच हे एवढं महत्वाचं नाही. हा 7 नंबरच्या मुद्द्यावर डायरेक्ट 6 नंबरचा पहा आधी थोडा. यामुळे सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागांनी सरळ सेवा भरतीसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करावा. पूर्वीपासून आरक्षण लागू असलेल्या मागास प्रवर्गाचा अनुशेष असले तो सरळ सेवा भरतीच्या वेळी विचारात घेण्यात यावा. म्हणजे ज्यांना पूर्वीपासून आरक्षण लागू आहे, लक्षामध्ये पूर्वीपासून आरक्षण लागू आहे त्यांचा जर अनुशेष आहे तो सरळ सेवा भरतीच्या वेळी विचारात घेण्यात यावा. म्हणजे जो पूर्वीपासूनच ईडब्ल्यूएस मध्ये किंवा जो पूर्वीपासूनच ओबीसी मध्ये त्यांनी एसीबीसी नाही काढलं तरी चालेल किंवा त्याला लाभ घेते. परंतु जो आरक्षणातच नाही पूर्ण ओपनली तो ईडब्ल्यूएस ला पण पात्र होऊ शकतो आणि एसीबीसी ला पण पात्र होऊ शकतो. सेम सिच्युएशन 2017, 18, 19 ची तसंच पद्धतीने आहे. म्हणजे तुम्ही जर नाही जरी घेतला तर तुमची त्या ठिकाणी नोंद एसीबीसी कुठल्या प्रकारे होणार नाही. कंप्लेशन कदाचित ह्या सूचनेवरून नाही असं वाटते पण तो अजून त्याच्याबद्दल क्लेरिफिकेशन प्रॉपर आल्यानंतर मी परत तुम्हाला सांगेन, याच्यावरती कन्फर्म करू नका. सदर शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय सेवा मंडळे महानगरपालिका नगरपालिका शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महामंडळे शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठ सहकारी संस्था शासकीय उपक्रम व शासनाच्या आधिपत्याखाली किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळी इत्यादींना लागू राहील. याबाबत सर्व प्रशासकीय विभागांच्या त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आस्थापनांना योग्य ते आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सगळे प्रत पाठवलेले आहे. सचिव अपर सचिव मुख्य सचिव प्रबंधक सचिव संचालक आयुक्त सर्वांना ह्या प्रत पाठवून झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने महत्वाचं जे आहे ते पुढे तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या नवीन विद्यार्थ्यांनी, आणि जे नव्याने तयारी करणारे विद्यार्थी त्यांनी आपला 9766853675 या नंबरला व्हॉट्सअपला एसएमएस करा रोजच्या अपडेटसाठी. आता या ठिकाणी खरे महत्वाचे ज्या सरळ सेवेसाठी ज्या 100 बिंदू नामावली केले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही अनुसूचित जातीचा बिंदू क्रमांक किती आहे याचं आपलं काय नाही ते त्यांचं ऑफिशियली क्रमांकानुसार वगैरे. महत्वाचं काय ते पुढे बघा. हा प्रवर्गणीय आरक्षित बिंदू आर्थिक म्हणजे आता बघा सामाजिक आणि शैक्षणिक एसीबीसी 9 नंबरला एसीबीसी 10% आरक्षण आहे. आर्थिक दृष्ट्या 10% म्हणजे या ठिकाणी ओबीसी ला काहीच 19% ना ओबीसीच्या 19% ओबीसी ला जागा भेटणार आहे. लक्षामध्ये म्हणजे जागा कोणाच्या कमी होणार आहेत एकूण जागा म्हणजे तो फटका एससी एसटी ओबीसी यांना बसणार नाही, काळजी नका करू. लक्षामध्ये अराखीवचा जो फटका आहे तो इकडं खाली येणार आहे 10% मध्ये. लक्षामध्ये
त्याच्यामुळे तो फटका कोणालाही बसणार नाही, कोणत्याही बाधा न पोहोचता ते 10% वेगळं देणार नाही. म्हणजे आता सपोज मुंबईला 6,000 पोलिसांच्या जागा आल्या, ज्या ठिकाणी त्या इतरांना ज्या 6,000 बाकीच्यांमध्ये 10% सोडून त्याचं जे काही कप्पीकृत आरक्षण केलं होतं त्याच्यात फक्त 10% ऍड होणार आहे. म्हणजे त्या 10% जागा तुमच्या बरोबर आहे, इतरांच्या 1-2 जागा कमी होऊन त्या 10% इकडे ऍड होणार. आलं लक्षामध्ये? त्याच्यात शक्यतो ईडब्ल्यूएस चा जास्त फटका आहे, बाकी कोणाला फटका नाही. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पुढे पहा, हे फार महत्वाचं, हे नीट वाचा. बिंदू नामावलीचा वापर करण्यासंबंधीच्या सूचना सांगितल्या. बिंदू नामावलीच्या सूचनांचा वापर कसा करायचा? क्रमांक 1, सरळ सेवा भरतीच्या पदांसंदर्भात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरता विहित केलेल्या 10% आरक्षणाच्या तरतुदीस अनुसरून सुधारित बिंदू नामावली तयार करताना या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार विहित केलेल्या 100 बिंदू नामावली वापरण्यात येईल. बिंदू नामावलीचा वापर करताना सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार संवर्गाच्या एकूण मंजूर पदसंख्येपैकी सरळ सेवा कोट्यातील पदांची संख्या निश्चित करण्यात यावी. दुसरं सांगितलंय, दिनांक 26/2/2024 रोजी भरती प्रक्रिया सुरू न झालेल्या, पहा 3 नंबरचा मुद्दा एकदम महत्वाचा, 26/2/2024 म्हणजे आज रोजी भरती प्रक्रिया सुरू न झालेल्या संवर्गनीय सरळ सेवेच्या रिक्त पदांची संख्या निश्चित करावी. म्हणजे इथून पुढच्या सगळं पूर्ण जाहिरातीला हे आरक्षण लागू राहील. प्रथम भरती वर्षाकरता, इथं बघा आता हा मेन मुद्दा आहे, प्रथम भरती वर्षाकरता 26/2 ते 31/8 असा कालावधी राहणार आहे. म्हणजे 26 फेब्रुवारी पासून 31 ऑगस्ट पर्यंत जाहिराती जर सुटल्या तर त्याच्यामध्येच या एसीबीसीचा लाभ होणार आहे. या भरती वर्षातील सरळ सेवेच्या संभाव्य रिक्त पदांची संख्या निश्चित करावी. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं माहिती का, 31/8, कारण सप्टेंबर ऑक्टोबरला इलेक्शन आहे, त्यामुळे तिथे जाहिरात काय येणार नाही, सप्टेंबर ऑक्टोबरला जाहिरात येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरला ज्या आधीच्या जाहिराती आल्या त्याच प्रक्रिया नोव्हेंबर डिसेंबरला होणार आहे, म्हणून तो कालावधी 31/8 असावा. भरती वर्षातील सरळ सेवेच्या संभाव्य रिक्त पदांची संख्या निश्चित करावी. सामान्य प्रशासन विभागांच्या दिनांक 2/12/2024 या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार निवड सूची वर्षाचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट असा राहील. सॉरी, निवड सूची कळलं का काय ते? निवड सूचीचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर असा राहील. मात्र 1 सप्टेंबर म्हणजे 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 म्हणजे 2 वर्षापर्यंत आता आरक्षणाला काही भीती नाही. आलं लक्षामध्ये? बिंदू नामावली सादर करताना 31 ऑगस्ट अखेरच्या स्थितीसह सादर करावी. आताच्या बिंदू नामावलीच्या रिक्त जागा ज्या नवीन जाहिरात इव्हन उद्या आयोगाची जर जाहिरात आली सरळ सेवेची तर ते 31 ऑगस्ट पर्यंतच्या पदांचा विचार करण्यात यावा. अखेरची बिंदू नामावली 31 ऑगस्ट वरील प्रमाणे 2, 3, 4 नुसार एकूण प्रवर्गनीय सरळ सेवेच्या रिक्त होणाऱ्या पदांची खालील मत केले. आता पहा, इकडं डायरेक्ट सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने केले. वरील उदाहरणात 82 पदे भरण्यासाठी उपलब्ध आहे, त्यावरून एसीबीसी वर्गासाठी 10% आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी 10% आरक्षणानुसार पदे निश्चित करताना खालील दिलेल्या उदाहरणानुसार कार्यवाही करावी. द्या लक्षात, इकडे बघा, हे समजाय बरं का. सपोज तुम्हाला उदाहरण दिले, भरती वर्ष 1 पहिल्या वर्षात, पहिल्या भरती वर्षात एकूण भरायची संख्या जर 82 असेल तर एसीबीसी करता पहिल्या भरती वर्षात एकूण भरण्याच्या पदांची संख्या 10% नुसार 8.2 म्हणजे एकूण 8 पद असणार आहे. ईडब्ल्यूएस साठी एसीबीसी साठी म्हणजे या भरती वर्षात एसीबीसी साठी किती उपलब्ध पद होणार आहे? 8. आणि त्याच वर्षात ईडब्ल्यूएस साठी पद पहा किती? 82, 8.10 म्हणजे 8च. म्हणजे एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ची पद सेम राहणार आहे का? कारण का आरक्षण सेम आहे ना, 10%. इथं तुम्हाला दिसते लगेच पहा, पहिल्या भरती वर्षात एसीबीसी करता 8 व ईडब्ल्यूएस करता 8 पद उपलब्ध कसे होतील? समजा आजाला 15 जागा आहे, अजाला 7 आहे, विजाला 3 आहे, भजबला 1 आहे, भजकाला 2 आहे, भजडाला 1 आहे, विमाप्रला 1 आहे, विमाप्रला 23 आहे. पण एसीबीसी ला पण 8 आहे आणि ईडब्ल्यूएस ला पण 8 आहे. यांच्या जागेत काही बदल झाला का नाही? अराखीवला 11 आहे. आणि लक्षात म्हणजे जास्त एसीबीसी काढू का ईडब्ल्यूएस काढू, एसीबीसीचं मेरिट कमी लागेल का ईडब्ल्यूएस चं मेरिट कमी लागेल का, हे जास्त फंडा इथं मॅटर करणार नाही. लक्षात ठेवा. आणि लक्षामध्ये हा मॅटर जास्त करणार नाही, तुम्ही कोणतेही करू शकता. हे झालं भरती वर्षाचं. आता भरती वर्ष 2 म्हणजे 1 सप्टेंबर पासून 31 ऑगस्ट 2025 पर्यंत. सपोज असं समजा का 45 पद उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता काय, पहिल्या भरती वर्षातील एकूण भरती केलेले पद प्लस दुसऱ्या भरती वर्षातील भरवायचे पद 82 प्लस 45 म्हणजे 127 पद होते. त्याच्यात 8% म्हणजे 12.7 एसीबीसी म्हणजे 13 जागा भेटणार आहेत. आणि दुसऱ्या भरती वर्षात एसीबीसी करता उपलब्ध पदे जे आहेत किती आहेत? 13. हे 13 आहेत, बरोबर आहे ना. परंतु पहिल्या वर्षी आपण 8 भरलेत ना, मग ते 8 रिक्त आहेत का? आता नाही, ते भरलेत म्हणजे 5च जागा राहणार. दुसऱ्या वर्षी किती राहणार आहे?
5च जागा म्हणजे हा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे बरं का, तसा विचार केला तर त्यांनी बरोबर टप्प्यात आणून हा तसा विचार केला तर कार्यक्रम आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या वर्षीच्या परत मायनस होणार आहेत, साहजिक आहे, त्या मायनसच झाले पाहिजे करता भरलेले आहेत. म्हणजे परत दुसऱ्या वर्षी जागा जास्त नाही आता कमी जागा राहणार आहेत त्याच्या लक्षामध्ये. तरी पण एक कप्पीकृत आरक्षण जे आहे ते बघा, पहिल्या वर्षात भरलेली पदं एसीबीसी 8 आणि ईडब्ल्यूएस 8, दुसऱ्या वर्षात भरलेली पदं एसीबीसी 5 आणि ईडब्ल्यूएस 5, म्हणजे दोन्ही वर्षात भरलेली पदे किती टोटली 13 पदे आहेत. किती 13 आणि 13, म्हणजे ह्या 2 आरक्षणामध्येच काही स्पर्धा राहणार आहे. आता बाकीच्यांना कुठल्याही प्रकारचा बाधा धक्का राहणार नाही आणि त्यांनी तसं त्या ठिकाणी सांगितलेलं पण आहे. तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे ती वाचून दाखवतो. एक मिनिट, पुढे गेली गाडी ती, नीट लक्ष द्या, एक मिनिट. हाय, 1 नंबरचे मुद्दा पहा. वरील त्यांनी काय सांगितले, वरील प्रमाणे आरक्षणाची गणना करताना सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग करता संवर्गातील एकूण मंजूर पदाच्या 10% नुसार पदापर्यंत पोहोचेपर्यंत, तसेच आर्थिक दुर्बल घटकाकरता सर्व एकूण मंजूर पद 10% नुसार येणाऱ्या पदांपर्यंत पोहोचेपर्यंत रिक्त पदांना टप्प्याटप्प्याने आरक्षणावर पदांची गणना करा, टप्प्याटप्प्याने. आणि महत्वाची सूचना, वरील प्रमाणे आरक्षणाची गणना करते वेळेस उर्वरित मागास प्रवर्गाच्या म्हणजे अज विजा भज विमा प्र व इमाव या आरक्षणात बाधा न आणता करावी. काय सांगितले, वरील प्रमाणे आरक्षणाची गणना करते वेळी उर्वरित मागास प्रवर्गाच्या अज विजा भज विमा प्र व इमाव ईडब्ल्यूएस उल्लेख आहे त्याच्यात नाही, म्हणजे हे ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मध्येच हा खेळ राहणार आहे. बाकीच्यांना याचा कुठलाही बाधा पोहोचणार नाही किंवा कुठलीही बाधा या ठिकाणी यांना येणार नाही. ठीक आहे, भरपूर जीवर वाचून दाखवलं, अजून बऱ्याच सूचना आहे, परंतु आता व्हिडिओ फार मोठा झालाय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जागांचं आरक्षण पद्धत कशी असणार आहे, काय वगैरे, किती पदं येऊ शकतात, काय वगैरे पूर्णपणे त्यांनी दिले बघा. एसीबीसी 10% 34 पद आणि ईडब्ल्यूएस 10% 33 पद, म्हणजे जवळजवळ दोन्ही पद काय असणारे सारखे आणि सेम पद असणारे. बाकीच्यांना बाकी पदांमध्ये बदल होऊ शकतो. आलं लक्षामध्ये मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला. आता हा जो जी आर मला जेवढा माझ्या पद्धतीने सांगता आला तेवढा मी तुम्हाला सांगितलेला आहे. अजून याच्यात काही बदल असेल, अजून काही महत्वाच्या गोष्टी समजल्या तर मी परत सांगेन. फक्त मला याच्यातून तुम्हाला एकच सांगायचं का आपला जो भरतीचा मार्ग होता, जो आरक्षणामुळे थांबला होता, मध्यंतरी जे बातम्या फिरत होता का आरक्षणामुळे भरती थांबली, आरक्षणामुळे भरती थांबली, तर तो भरतीचा मार्ग या ठिकाणी पूर्णपणे काय झालेला आता मोकळा झालेला आहे. काळजी करायचं काही कारण नाही. लवकरच जाहीर प्रसिद्ध 12 मार्च पासून आय थिंक आचारसंहिता सुरू होते. मात्र सगळ्यात महत्वाचा वयवाढ मुद्दा आहे का, वयवाढ मुद्द्यासंदर्भात आज तारीख आहे मित्रांनो 27-28 फेब्रुवारी आय थिंक मला वाटतं. हो, आपण लवकरच त्या मुद्द्या संदर्भात लक्ष्मी त्या मुद्द्या संदर्भात वयवाढी संदर्भात एक महत्वाची तारीख फिक्स करतो. एक 5-6 दिवसामध्ये या पुढच्या आठवड्यामध्ये मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये मुंबईला जाणार आहे आपण खास आंदोलन करण्यासाठी. तारीख एकदा डिक्लेअर झाली का तुम्हाला परत सगळ्यांना सांगेन, त्यावेळेस तुम्ही करा. आणि तोपर्यंत पोलीस भरतीची आता जाहीरात येऊ शकते. मग नुसतं जाहीरातीची वाट पाहण्यात मजा नाही, तर तयारी करा. व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, अतिशय महत्वाची बॅच, कालावधी 1 वर्षाचा, अनलिमिटेड ऍक्सेस असणारी, महाराष्ट्रातली एकमेव बॅच, फक्त 300 रुपयामध्ये उपलब्ध असणारी, किती वेळा लेक्चर पाहू शकता येणारी, महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा. आणि कसली तयारी करताय पोलीस भरतीची, काळजी करू नका. एक पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये का ज्याच्या पुढला कोणत्या अंक सगळ्यात मोठं पुस्तक आहे, पोलीस भरती ग्रंथ म्हटलं तरी हरकत नाही, 45,000 प्लस जम्बो फुल्ली अपडेट एडिशन आहे मित्रांनो. हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक एक वेळा वाचा आणि पोलीस व्हा. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000, 40,000, 30,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडचं स्मार्ट स्वरूपात उपलब्ध आहे. द स्मार्ट बुक नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 नुकतीच मार्केटमध्ये उपलब्ध झालेली. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचं विषय नाही, सूक्ष्म घटक नाही, वर्गीकृत स्मार्ट प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण म्हणजेच 45,000 प्लस जम्बो. भारती प्रकाशन मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवेसर यांचं भारती प्रकाशन पुणे. नक्की हे पुस्तक खरेदी करा मित्रांनो, नक्की पोलीस व्हायला तुम्हाला या पुस्तकाची मदत होईल. अतिशय महत्वाचं असं बुक आहे. चालतंय मित्रांनो, जेवढा काही पद्धतीने मला जी आर समजून सांगता तेवढा मी समजून सांगितलं नाही. याच्यात अजून बऱ्याच काही गोष्टी त्याच्या मलाही समजलेल्या नाही त्या जी आर मधल्या, त्या पण मी लवकर त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्या सुद्धा गोष्टी लवकरच सांगेन. ओके, ठीक आहे, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.